नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर लाडकी बहीण योजना आता जून महिन्याचा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळाला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज दिसत आहे. परंतु आता जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेची निवडणुकीनंतर छाननी होणार आहे. निवडणुकीमुळे सरकारचा आता हा निर्णय असणार आहे. म्हणजे सध्या तरी आता छाननी थांबण्यात आली आहे व त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करून हिची संख्या कमी करण्यात निर्णय सरकारने घेतला होता. परंतु आता सध्या टेम्पररीली तरी हे थांबले आहे. तर लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की आम्हाला आता 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता मिळणार का नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारने ही सगळी प्रक्रिया थांबविल्याची माहिती महिला व बाल कल्याण विभागातल्या सूत्रांनी दिली आहे. तर अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर इथे पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला इथे पैसे मिळणार आहेतच. परंतु आता छाननी थांबल्यामुळे तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन सुद्धा पैसे मिळतच राहणार आहे. योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना दर महिना 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येतो. राज्यात 2,34,00,000 लाभार्थी आहे. योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वर्षाला 50,000 कोटींचा बोजा पडतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेतील अर्जाची छाननी करून अपात्र महिलांना वगळले जाईल, अशी घोषणा सरकारने केली. अपात्र महिलांना वगळण्यासाठी प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांना कुटुंबाचे डेटा केंद्रीय अर्थ खात्याकडून राज्य सरकारने मागवले होते. डेटा मिळाल्याने कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्या महिलांची छाननी होईल अशी शक्यता होती. मात्र आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेऊन ही सगळी प्रक्रिया आहे ते थांबवण्यात आली आहे. या निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे. निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पाऊल उचलण्याची शक्यता जास्त आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या तरी तुमच्या जे लाभ आहे ते तुम्हाला मिळणार आहे. धोका टाळलेला आहे. सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत किंवा ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांची पडताळणी थांबली आहे व सध्या जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. तर सूत्रांकडून अशी सुद्धा माहिती आहे की 5 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे व ज्यांना जून महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना सुद्धा एकत्रितपणे जूनचा व जुलैचा 3,000 रुपये मिळू शकणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण लाडक्या बहिणींसाठी अपडेट देणं व इथे लाडक्या बहिणींपर्यंत खरी माहिती पुरवणे हे आमचं काम आहे. नक्कीच लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.